व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 40-50च्या वया स्त्रियांनी कशा प्रकारे साडी नेसली की जेणेकरून त्यांचं वय हे 10 वर्ष कमी दिसेल बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका। नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटर्स आहात। तुमच्यासाठी घेऊन आली मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलची व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल। तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ। लेट्स गेट स्टार्टेड। तर फर्स्ट साडी आहे जरीची साडी। आपण लग्न सरामध्ये कामकाज साडी ही कोणती वेअर करते? जरीची साडीच वेअर करता। साडीमध्ये दोन प्रकारचे काठ असतात, ते छोटी आणि मोठी। छोटे काठच्या साड्या शक्यतो जास्त प्रमाणे निवडू शकता आणि तुम्हाला शक्यतो मोठ्या काठच्या साड्या जरीचे नेसावी तर तुम्ही काठामध्ये थोडंसं फोल्ड करून तुम्ही छान छोट्या प्लेटवाल्या नेऱ्या करून आणि छान दिसू शकता। तर तुम्ही मोठ्या काठच्या पण साड्या निवडू शकता, पण याच्यामध्ये कडक कापडच्या साड्या अवॉइड करू शकता, जेणेकरून तुमचा लुक हा बिघडून जाईल। तर तुम्ही सॉफ्ट सिल्कच्या जरीचा साड्या नक्कीच निवडा। ब्लाऊज कसं करायचं? तुम्ही थोडा बॅकलेस वाला ब्लाऊज नक्कीच निवडू शकता। मागचा गळा हा थोडा मोठा शिवा, जेणेकरून तुम्ही स्टायलिश नक्की दिसाल आणि थोडंसं मॉडर्न टच द्या आणि तुम्ही छान असं वर्क करू शकता। 3/4 स्लीवमध्ये वर्कवाला सिस्टम आहे, आता ट्रेंड पण आहे, तर नक्कीच तुम्ही असं वर्कवाला पण ब्लाऊज शिवू शकता आणि साडीला छान असं ब्लाऊजने हायलाईट करू शकता आणि तुमचा लुक हा 4 चौघामध्ये नक्कीच उठून दिसेल। आणि त्याच्या फ्लोअर नेटची साडी शक्यतो काय होते की जास्त करून महिला ही नेटची साडी अवॉइड करतात, पण असं आहे फ्लोअर नेटमध्ये त्याच्यामध्ये नेटमध्ये म्हणजे थोडंसं स्मूथ नेट आणि थोडं त्याला ऑर्गेन्झामध्ये म्हणतात थोडंसा, तर अशा प्रकारच्या तुम्ही साड्या नक्कीच निवडू शकता आणि त्याच्यावर छोटे प्रिंट्स येतातच आता लेटेस्टमध्ये, तर अशा प्रकारच्या साड्या निवडा, जेणेकरून तुम्ही 4 चौघामध्ये नक्कीच या साडीवर तुम्ही चोकर दागिने निवडू शकता, मोतीचे दागिने आणि कुंदन सेट वगैरे नक्कीच या साडीवर वेअर। गळ्यातले चोकर वगैरे नेकलेस वगैरे वेअर करायची इच्छा नसेल तर मला हेवी इयरिंग्स करा, जेणेकरून तुमचा गळा तर लावून जाईल पण कानाच्या याच्याने हायलाईट होईल आणि तुमचा लुक हा उठून दिसेल। तर साडीवर फ्लोअर नेटच्या साडीवर तुम्ही शक्यतो सिवलेसचा ब्लाऊज नक्कीच वेअर करा, जेणेकरून छान दिसेल। तुम्हाला सिवलेस कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही सिवलेसमध्ये थोडंसं इथे प्लेट्स असे येईल, तर अशा प्रकारचे पण तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल, तर अशा प्रकारचे पण तुम्ही ब्लाऊज नक्कीच शिवा, जेणेकरून खूप सुंदर दिसेल आणि रिच लुक दिसेल। नेक्स्ट आहे बनारसी साडी ही सगाईमध्ये, वेडिंगमध्ये, प्रोग्राममध्ये बनारसी साडी नक्कीच नेसतातच जास्त करून। बनारसी साडीमध्ये प्रिंट्स येतात, छोटे मोठे प्रिंट्स येतात, तर छोटे बुट्टे असलेल्या साड्या नक्कीच निवडा आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते गडद रंगाच्या साड्या निवडा, जेणेकरून बनारसी साडी उठून दिसेल। लाईट कलरच्या बनारसी साडी नक्कीच उठून दिसतच नाही, तर गडद रंगाच्या साड्या नक्कीच नेसा, तेही बनारसी साडीमध्ये। फॅशन टिप्समध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्ही हेअरस्टाईल हे थोडा हे बन ठेवा आणि त्याला गजरा वेअर करा आणि ॲक्सेसरीज वगैरे लावू शकता आणि तेही छान दिसते। ह्या बनारसी साडीवर तुमचे दागिने हे गोल्ड वेअर करू शकता, कारण मी तुम्हाला सांगते की गोल्डवाली बॉर्डर वगैरे असेल, गोल्डवाले प्रिंट वगैरे असेल बनारसी साडीमध्ये, तो गोल्डवाली ज्वेलरी करा। सिल्वर वगैरे असेल तर सिल्वरवाली ज्वेलरी, हमखास जास्त करून गोल्डवाला कॉम्बिनेशन असते साडीमध्ये, तर गोल्डवाली ज्वेलरी नक्कीच वेअर करू शकता। नेक्स्ट फुल नेट साडी ही तुम्ही नक्कीच वेअर करा। ही नेटची साडी ही खरंच तो नेट असा आहे की आपला लुक चेंज होते, आपलं वय लपून जाते, तर नेट तुम्ही नक्कीच वेअर करू शकता नाईट फंक्शनमध्ये, नाही तर रिसेप्शनमध्ये पार्टी वेअर साडी नक्कीच वेअर करा। आणि त्या पेटीकोट नेट हा ट्रान्सपरंट राहते, तर पेटीकोट तुम्ही बॉडी शेपर यूज करू शकता, नाहीतर त्याच कलरमध्ये घ्या, जेणेकरून तुमचा पेटीकोट हा विजिबल होणार नाही। सेम कलरचा पेटीकोट घ्या आणि त्याच साडीवरचा नेट कलरचे कोणतीही कलरची साडी असो त्या कलरचा ब्लाऊज नक्कीच हमखास शिवा, कारण त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट चालत नाही। नेटमध्ये कॉन्ट्रास्ट हा अजिबात चांगला दिसत नाही, तर तुम्ही त्याच कलरचा ब्लाऊज वेअर करा आणि त्याच ब्लाऊज पीस येतातच नेटच्या साडीमध्ये असतात हमखास सर्व साडीमध्ये, आणि त्या साडीवर तुम्ही वेअर करू शकता। आणि ब्लाऊज मी तुम्हाला सांगते, ब्लाऊज हा तुम्ही स्टायलिश मॉडर्न टच द्या, जेणेकरून तुमचं वय दिसणार नाही आणि थोडंसं मॉडर्न टच दिल्यानंतर तुम्ही 4 चौघामध्ये उठूनच दिसाल। त्याच्यावर नेटच्या साडीवर तुम्ही ज्वेलरी कोणती वेअर करू शकता? स्टोन ज्वेलरी, कुंदन म्हणजे व्हाईट स्टोनमध्ये येतात, तशा प्रकारे ज्वेलरी, मोतीची ज्वेलरी वगैरे नक्कीच वेअर करू शकता। मोतीची आणि कुंदनपेक्षा तुम्ही स्टोनवाली ज्वेलरी वेअर करा, एडी स्टोनवाली ज्वेलरी वेअर करा, म्हणजे जेणेकरून तुमची साडी नक्कीच उठून दिसेल। तुम्हाला मी सांगते हेअरस्टाईल कसे ठेवायचे साडीवर, तुम्हाला जेवढा कम्फर्टेबल असेल तर तुम्ही छान असं
मेसी बनवाला हेअरस्टाईल नक्कीच करू शकता. मी एका साईडनं स्क्रीनवर दाखतील अशा प्रकारे हेअरस्टाईल करा. आणि तुम्ही खुले ठेवत असाल तर तुम्ही कर्ल करू शकता हेअरला आणि छान असं हेअर एसेसेस लावू शकता. तुम्ही पफ हेअरस्टाईल करू शकता, वन साईड हेअरस्टाईल करू शकता. अशा प्रकारे वेस्टर्नमध्ये नक्कीच हेअरस्टाईल करा, जेणेकरून तुमचा लूक हा खूप सुंदर दिसेल आणि 4 चौघामध्ये उठून दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच साड्यावर एवढ्या साड्या आहे, एवढ्या साड्या तुम्ही वेअर करा ना, त्याच्यावर लूक करा, म्हणजे ब्लाऊज वेअर करा, केस हेअरस्टाईल वगैरे वेअर अशा प्रकारे केली तर तुम्ही खरंच तुमच्या 40-50चे वय असेल तर तुम्ही खरंच 30 तुमचे वय तर 30चे तरी दिसेल. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत असाल पण सबस्क्राईबच करत नसेल, प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असो. तोपर्यंत धन्यवाद.